या भागात आपण जीबीएसच्या ट्रीटमेंट बद्दल माहिती घेऊया. मी डॉक्टर धनंजय डुबेरकर तुम्हाला जीबीएसच्या ट्रीटमेंट बद्दल माहिती देतो. युजली जीबीएस झाल्यानंतर त्याची सिव्हिअरिटी किती आहे याच्यावर त्याची ट्रीटमेंट ठरत असते. बऱ्याच लोकांना फक्त आजाराची काही लक्षणं असतात ज्याच्यात पेशंट चालू शकतो आणि फक्त थोड्या प्रमाणात विकनेस असतो, तर अशा पेशंटला ऑब्झर्वेशन आणि कधी स्टेरॉइड्स नावाचं इंजेक्शन आम्ही देत असतो. काही लोकांना जर त्रास वाढला असेल, त्यांना चालताच येत नसेल आणि जर त्यांना श्वास घ्यायला त्रास होत असेल तर मात्र 2 प्रकारच्या ट्रीटमेंट अवेलेबल असतात. एक म्हणजे IVIG, त्याला इम्युनोग्लोब्युलिन्स म्हणतात, म्हणजे आपल्या शरीरात ज्या अँटीबॉडीज झालेल्या आहेत त्यांना एक प्रकारे नष्ट करण्याचा हा प्रकार असतो. आणि दुसरं म्हणजे प्लाझ्मा एक्सचेंज. जसं आपण किडनीचा आजार असेल तर डायलिसिस करतो, तसं या प्लाझ्मा एक्सचेंज मध्ये आपण शरीरात ज्या अँटीबॉडीज तयार झालेल्या आहेत तो काढण्याचा प्रयत्न करतो. तर कोणासाठी कोणती ट्रीटमेंट योग्य आहे हे डॉक्टर ठरवू शकतात. का? कारण की प्रत्येकालाच प्लाझ्माफेरेसिस करू शकत नाही किंवा प्रत्येकाला IVIG देऊ शकत नाही. काही लोकांमध्ये आपण सिलेक्ट करतो की प्लाझ्माफेरेसिस करण्याचं आणि काही लोकांमध्ये आपण IVIG देत असतो. सो प्रत्येकाची सिव्हिअरिटी किती याच्यावर हे ठरत असतं. दुसरी गोष्ट म्हणजे बऱ्याच लोकांना व्हेंटिलेटर लागतं याच्या आजारामध्ये, जेव्हा श्वास घ्यायला त्रास झालेला असतो त्यावेळेस. सो व्हेंटिलेटर लागलं तर समजा युजली आपण म्हणू की या आजाराला बरं व्हायला 6 ते 8 आठवडे कमीत कमी लागतात.